जय जिजाऊ, मी आशिष मगर, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर। बघा, 24 डिसेंबर पर्यंत जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर पुढे काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न महाराष्ट्रासमोर आणि या महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठा समाजासमोर आणि जरांगे पाटलांसमोर आहे। आता मागच्या 40 वर्षात आरक्षण का मिळालं नाही याचं एका शब्दात एका वाक्यात स्पष्ट असं बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे, आणि ते म्हणजे केवळ आणि केवळ राजकारण। केवळ राजकीय हितसंबंधासाठी, केवळ राजकीय सत्ता प्राप्तीसाठी इथल्या मराठा समाजाला मागच्या 40 वर्षात न्याय मिळालेला नाही असं स्पष्टपणे बच्चूभाऊंनी सांगितलं। आणि ते तेवढंच खरं आहे, कारण आरक्षण देणं किंवा आरक्षणाचा तिढा सोडवणं ही सर्वस्वी जबाबदारी राज्याची आहे, पण ती राज्यांनी आतापर्यंत टाळलेली आहे। आणि हे जेव्हा सत्ता प्राप्तीमध्ये जातात, सत्ताधारी असो विरोधक असो कोणी असो, ते सत्तेमध्ये किंवा निवडून कधी येतात, जेव्हा ते निवडणुकीला उभे राहतात आणि स्वतः त्यांना भरघोस मतं मिळतात। म्हणजे आता मूळ मुद्दा असा आहे की जर राजकीय लोकांकडून आपल्यावर अन्याय होत असेल तर त्या राजकीय लोकांना त्यांची जागा दाखवण्याची एकमेव संधी म्हणजे निवडणूक असते। आणि 2024 ला ही निवडणूक येणार आहे। 24 डिसेंबर 2023 पर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर 2024 च्या निवडणुकीमध्ये या राजकीय लोकांना, या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना त्यांची जागा कशा प्रकारे दाखवून देता येईल यासाठी हा प्लॅन करण्यात आलेला आहे। जर 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण मिळालं तर ठीकच आहे, पण मागच्या 40 वर्षापासून जो तिढा सुटला नाही तो तिढा या काही दिवसामध्ये सुटेल असं वाटत नाही। जरी मनोज जरांगे पाटलांना आशा असली की सरकार आपल्याला आरक्षण देईल, तरी सुद्धा याच्यामध्ये खूप मोठे खाचखळगे आहेत, तेवढ्या सहजासहजी मिळणं शक्य नाही। आणि सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल, हे सगळे मराठा बांधवांबरोबर आहेत, म्हणून ही आपल्याला शेवटची संधी असणार आहे। कारण अभी नाही तो कभी नाही या पद्धतीने हे आंदोलन आपल्याला पुढे न्यावं लागणार आहे। मग जर समजा 24 डिसेंबर पर्यंत आपल्याला आरक्षण मिळालंच नाही तर पुढचा प्लॅन काय असेल ते आज आपण इथं पाहणार आहोत। आणि हा प्लॅन आहे सर्वस्वी 2024 च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून। आता काही लोकांना वाटत असेल की मग काय जरांगे पाटील एखादा पक्ष स्थापन करून मराठा उमेदवार देऊन निवडणुका लढवणार आहेत का? मुळीच नाही, ते तसं करणार नाहीत किंवा त्या पद्धतीने सध्या तरी त्यांचा विचार नाही। पण एक प्लॅन वेगळा आहे, जो प्लॅन सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, सगळ्या जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत सुद्धा हा प्लॅन पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे। कारण या प्लॅननुसारच पुढची आपली आरक्षणाची दिशा आणि टप्पे ठरणार आहेत। बघा काय आहे महत्त्वाचा प्लॅन, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदारसंघ आहेत। या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये एका मतदारसंघाचा विचार केला तर जवळजवळ 200 ते 300च्या दरम्यान गावं येतात। काही मतदारसंघ शहरी आहेत, त्याच्यामध्ये गावं नाहीत, काही मतदारसंघामध्ये कमी असतील, पण साधारणतः सरासरी विचार केला आपण तर 200 ते 300 एवढे गावं एका मतदारसंघात येतात। मग या प्रत्येक गावातून एक मराठा उमेदवार उभा करायचा आहे। बघा प्लॅन समजून घ्या, याचे परिणाम काय ते नंतर सांगतो मी, या प्लॅननी काय होणार आहे ते पुढे सांगणारच आहे। प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक गावातून एक मराठा उमेदवार उभा करायचा निवडणुकीसाठी। त्याच्यासाठी जो डिपॉझिट भरावं लागतं किंवा अर्ज भरावा लागतो त्याच्यासाठीचा खर्च त्या गावकऱ्यांनी करायचा। उमेदवार निवडताना तो किमान पदवीपर्यंत शिकलेला असावा। दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्याकडे शेती नसावी आणि तो गरीब असावा आणि तो सर्व समाजाच्या कामाला येईल असा असावा, म्हणजे ज्याला सामाजिक भान आहे असा उमेदवार उभा करावा। प्रत्येक गावातून जर एक उमेदवार उभा केला आपण तर विधानसभेच्या 288 मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघात किमान 200 ते 300 उमेदवार उभे असतील मराठा समाजाचे। आणि मग अशा वेळेला दोन गोष्टी घडू शकतात। एक तर तांत्रिक अडचणीमुळे, म्हणजे आता सध्या आपलं मतदान ईव्हीएम वोटिंग नुसार होतं, मग ईव्हीएम मशीन्स तेवढ्या जर उपलब्ध नाही झाल्या किंवा तेवढ्या कनेक्ट करता आल्या नाही, कारण एका वार्डामध्ये जर समजा किंवा एका याच्यामध्ये 200 मशीन्स जर लावायचं काम पडलं सरकारला 200 ते 300, तर त्या मशीन्स लावणं शक्य होणार नाही। आणि त्याच्यामुळे काय होईल की ही निवडणूक होणंच तांत्रिकदृष्ट्या खूप अवघड जाईल। आणि तांत्रिकदृष्ट्या जर अवघड गेलं, निवडणूक 2024 ची नाही झाली तर सगळ्यात मोठा परिणाम काय होईल की सध्या भारत हा जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे, या लोकशाहीमधला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून बीजेपी आहे आणि त्याच बीजेपीची सत्ता महाराष्ट्रामध्ये, इथला प्रमुख पक्ष तोच आहे। मग अशा वेळेला एका देशामधल्या सगळ्यात मोठ्या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यामध्ये जर समजा एखाद्या प्रश्नासाठी, एखाद्या आंदोलनाचा भाग म्हणून तांत्रिक दृष्ट्या निवडणूक होऊ शकत नाही, ही या सगळ्या सरकारची सगळ्यात मोठी नाचक्की ठरणार आहे। ही नाचक्की जर झाली तर त्यांचे सत्तेत यायचे तर स्वप्न दूरच राहिले, पण त्यांना निवडणुका सुद्धा लढवणं अवघड होणार आहे। आणि अशा वेळेला सरकार मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकलं नाही किंवा राजकारणी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकले नाही, आणि म्हणून त्यांच्यावर ही नामुष्कीची वेळ आलेली आहे असं स्पष्टपणे सगळीकडे जाईल, ज्याच्यामुळे राजकीय पक्षांची खूप मोठी बदनामी होईल। ते जे वारंवार मतदारांना गृहीत धरलेलं आहे की आपल्या दावणीला हे बांधलेले आहेत आणि आपल्या शब्दाच्या बाहेर नाहीत, हा जो समज आहे त्यांचा तो समज बाहेर जाईल।
कारण याच्याशिवाय आपण कितीही ठरवा की याला मतदान द्यायचं नाही, त्याला मतदान द्यायचं नाही, आपण हे करायचं नाही, ते करायचं नाही, कोणताही ऑप्शन इथं साध्य होत नाही. कारण की इथला समाज हा खूप विसराळू आहे. आज घडलेली गोष्ट उद्या विसरून जातो आणि परत पुन्हा निवडणुकीला जाती पाती धर्म पैसा आदला या सगळ्या गोष्टींना महत्त्व देतो आणि त्याच्यामध्ये मग सामाजिक जे मूल्य आहे, सामाजिक न्यायाची जी पद्धती आहे ती बाजूला जाते आणि परत एकदा निवडणुका सुरळीत पार पडतात. म्हणून एकमेव ऑप्शन आहे की प्रत्येक गावातून एक मराठा उमेदवार उभं करणं आणि अशा प्रकारे तांत्रिकदृष्ट्या अडचण निर्माण होईल आणि त्याच्यातून मग हा प्रश्न सगळीकडे जाईल. हा प्रश्न महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे तर जगाच्या मीडियामध्ये जाईल की एखाद्या समाजानं स्वतःच्या न्याय हक्कासाठी केलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून तिथल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा आला, म्हणजे जागतिक दबाव सुद्धा निर्माण होईल. आता याचा परिणाम हा सगळा होईल. पण दुसरी गोष्ट, जर समजा शासनाने एवढं करून ठरवून निवडणुका घ्यायचाच प्रयत्न केला किंवा काही ऑप्शन शोधला, निवडणुका घेतल्यास, तरी सुद्धा कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही. कारण याच्यात दुसरा प्लॅन असा आहे की प्रत्येक गावकऱ्यांनी आपल्या गावात जे उभे केले त्यांनाच मतदान द्यायचं जास्तीत जास्त आपल्या उमेदवाराला आणि अशा प्रकारे ही प्रक्रिया किचकट होईल. त्याच्यामुळे तिथूनही सरकार बनवणे किंवा सरकार स्थापन करणे शक्य होणार नाही. कारण हे जे उमेदवार असतील, जे गाव मोठं, ज्या गावातल्या उमेदवारांना मतदान जास्त मिळेल ते कदाचित निवडूनही येतील आणि अशामुळे खोक्यांनी विकत घेणारं सरकार तयार होणार नाही आणि दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला याच्यामध्ये फायदा आहे. पण आता ही गोष्ट अशी आहे की आपण आंदोलन करत असताना जर समजा आपण उपोषण केलं किंवा मोर्चे काढले किंवा सभा घेतल्या किंवा आमरण उपोषण केलं तर हे आपलं मागच्या 20 वर्षापासून 40 वर्षापासून सुरूच आहे. त्याला सरकार तेवढं रिॲक्ट होत नाही कारण निवडणुकीवर याचा काहीही परिणाम दिसून येत नाही आतापर्यंत. म्हणून निवडणुकीवर परिणाम करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि निवडणुकीवर परिणाम करायचा असेल तर हा प्लॅन राबवणं खूप महत्वाचं आहे. ह्या प्लॅनची माहिती जरांगे पाटलांपर्यंत जाणं खूप महत्वाचं आहे कारण त्यांच्या डोक्यात असं काही आहे का, नसेल तर ही गोष्ट त्यांना कळली पाहिजे की आपण अशा पद्धतीने सुद्धा आंदोलन करू शकतो. तांत्रिकदृष्ट्या इथल्या निवडणूक आयोगालाच आपण अडचणीत आणू शकतो किंवा तांत्रिकदृष्ट्या म्हणतोय मी, म्हणजे निवडणूक आयोगात अडथळा निर्माण करणं हा आपला उद्देश नाही, पण आपल्या न्याय हक्कासाठी आपण आपले माणसं उभे करणं हे तर आपल्या हातात आहे. आणि हे जर झालं, सरकारलाही जर हे कळालं तर निश्चितपणे निवडणुकीच्या पूर्वी मराठा आरक्षणावर काहीतरी तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हा प्लॅन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपले मराठा बांधव सुद्धा कदाचित उद्या हा प्लॅन जर जरांगे पाटलांना पटला किंवा त्यांनाही वाटलं की आपल्याला अशा पद्धतीने आरक्षण मिळालं नाही तर आपल्याला अशा पद्धतीने निवडणुकीला फेस करायचंय आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला आंदोलन करायचंय, तर आपण त्या पद्धतीनं सुद्धा त्यांनी काही प्लॅन केला तर आपण गावागावात तोपर्यंत जनजागृती होईल, तोपर्यंत गावातली लोक या कामाला लागतील. म्हणून आपण हे एक प्लॅन डोक्यात ठेवून पुढचं काम करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळं हा व्हिडिओ नक्की सर्वांपर्यंत शेअर करा आणि मराठा आरक्षणाबद्दलची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी किंवा आंदोलनाची नवी दिशा समजून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एवढीच मी विनंती करतो. थांबतो इथं. धन्यवाद.